Co-economic journalist and the Guj Executive Committee, I extend a very warm welcome to one and all. सगळे आमचे Guj members आसा हांगा. Actually, I saw these खूप खोशयेचो आणि we feel really privileged to organize this wonderful initiative. Actually, this initiative was lingering in our mind for quite some time now. Because of various reasons, we couldn't implement and start खंयतरी फाटी उरलो. But finally, what is important is start that is more important. Reasons apart. Actually, कशें आसा की Guj after revival 1978 till date इतले म्हणजे स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ आमी फुडें मुखार पावलां मारीत आसा आनी आयज जेन्ना 1978 जे Guj आसलो आनी जे आतां आसा तितून जमीन आसमानाचो फरक आसा पूण जी इंटिग्रिटी आनी जे एक ध्येय आसा तो सेम आसा आमचो. आयज आमचे नियरली 421 मेंबर्स आसा अक्रॉस 3 कॅटेगरी. जे ऑर्डिनरी म्हण जे आमचे रेग्युलर जे काम करता, एसोसिएट जे रिटायर्ड जाल्ले आसा आनी ऑनररी जे विल नॉट बी जर्नलिस्ट बट हू हेल्प अस इन वर्किंग ऑफ द युनियन. सो ह्या 3 कॅटेगरीन आमचे इतले मेंबर आसा आनी आतां प्रॉब्लम असो जाला की जे न्यू एंट्रन्स येता जर्नलिजमात म्हणजे जे 400 वयले नंबरावेले जर्नलिस्ट आसा आनी जे आमचे 1 to 50 आसा हे दोगूय एकामेकांक खंय तरी वळखना आता आनी खूब वॅक्यूम क्रिएट जाल्लो आसा. म्हणजे जे तेंच्यांनी परिश्रम घेतलेले आसा म्हणजे तेन्ना जे एनालॉग स्टायलीन जे जर्नलिझम चल्ललें आनी आतां सगळें डिजिटल माध्यमांतल्यान चलता. सो खंय तरी हेंचो एक मेळ जावचो हो एक उद्देश आसा ह्या प्रोग्रामा फाटलो. आनी तशेंच तेज्या वांगडा जे हार्डवर्क जो परिश्रम जी सिन्सियरिटी पयली आसली ती खंय तरी आतां आयज खंय तरी भावत चल्लेली आसा. आयज जर्नलिझमाचो फायदो वेगळे तरेन लोक करीत आसा. जे पयली जे सिन्सियरली लोक काम करताले आनी जी आपली क्रेडिबिलिटी सांबाळटा म्हणजे जेन्ना तूं विचारतालो कोण बाबा तूं कितें करता पूण पत्रकार म्हणजे तेजे एक लेवलूच वेगळो आसलो. आनी आयज आमकां खंय तरी यू वोंट बिलीव खुबशे जाणांक जे सिन्सियरली काम करता तांकां लज दिसता स्वताक पत्रकार म्हणपाक. कित्याक इतलें हळडूळ वातावरण जाल्लें आसा आमचें आयज पत्रकारितेन. अशें न्हू की सगळेंच रॉंग चल्लां. आयजूय तितलेच सिन्सियरली काम करपी जे कांय ना जाल्यार पेज जोन दीस काडपी तसले पत्रकार आयज आसा. आनी तेज्याच विपरीत हांव कांय उलयना जे सगळे रॉंग डुईंग्स जे आसा ते आत्मसात करपी तसले सोगळ पत्रकार आसा. आनी हेजे वरूच आमी जे अनचेक मिडिया आसा आयज जी मशरुमींग जाल्लें आसा मिडियाचें म्हणजे कोणी उठसूट आपण स्वताक जर्नलिस्ट म्हणटा हांगा वर्साची वर्सां लागता एखाद्याक एडिटर म्हणपा खातीर. आनी कोण तरी खंय एक बेश्टेक एक युट्यूब चॅनल करता तेका कांय ना, तेका क्रॉस चेकिंग कांय ना, तेजी क्रेडिबिलिटी कांय ना. तो कोण तरी पयली भलतेच कितें तरी प्रोफेशनान आसतालो आनी अचानक इज अ जर्नलिस्ट आनी स्वताक एडिटर म्हणटा तो. आनी सोडल्यान शोकांतिका इतली की गव्हर्मेंट इज एक्सेप्टिंग देम. स्पेशली सीएमाक आतां कोणीय रावलो सीएम बायट तो क्रॉस चेक करना बाबा हो कोणाक कोण बायट दिता पळय तो. यूपीन इतलो एक भयानक घटना घडली आतिक अहमद म्हणजे जेन्ना कसो मारलो तुमी सगळे पळयले. 2 जाण कोण तरी येता स्वताक ते इम्पोस्टर्स अशे दे पोस्ट देमसेल्फ जर्नलिस्ट आनी खंय तरी मागीर एक ट्रेजेडी जाता आनी सगळी मिडियाची घाण जाता नांवाची. म्हणजे इतले तुमी हार्डवर्क करता हें करता आनी खंय तरी कोणा फुडल्यान तुमी भागावता. आनी अशें न्हू की आमकांय मागीर एक खूब स्ट्रॉंग स्टँड घेवचें पडटा एज अ जर्नलिस्ट एज अ युनियन. आनी आमची जी गुज डिसिप्लिनरी एक्शन कमिटी आसा तेकाय खंय तरी मागीर भितर येवचें पडटा. आनी हे जे आमचे स्वताचेच मेंबर खुबशे रॉंग डुईंग्सान जे सापडलेले आसा तेंचेर आमकां कारवायो करच्यो पडल्यो आनी त्यो कारवायो अजुनूय चालू आसा. सो म्हाजे एकूच तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट जे हांगा आसा आनी जे आमकां ऑनलायन माध्यमांतल्यान पळयतले जे टीव्हीच्या माध्यमांतल्यान पळयतले एकूच सगळे जर्नलिस्टांक हांव एक विनवणी करता की जस्ट इमेजिन करा जे परिस्थितीन आमच्या आदले जर्नलिस्टांनी काम केलें कांयच तांकां हे फॅसिलिटी नासल्यो आनी आमकां जितल्यो फॅसिलिटी आसा त्यो आमी फॅसिलिटीचो बरो उपयोग करून घेवया आनी एकूच ध्येय आमी तकलेन दवरया की सिन्सियरिटी आनी क्रेडिबिलिटी आमची खंय तरी राखपाची गरज आसा आनी ती आमी राखुया. हांव आय वोंट टेक मच टायम. जवळ सर वेटरन जर्नलिस्ट आनी तशेंच आमच्या मदीं आनी एक तशेंच इक्वली एमिनंट जर्नलिस्ट आमच्या मदीं आसा जे सेशन मॉडरेट करतले
जे सावळ सरांकडे भासाभास करतले ते आमचे पांडुरंग गांवकर. पांडुरंग गांवकर एक खूप हार्डवर्किंग जर्नलिस्ट. दे हॅव सीन हिम ग्रो स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ आणि जे आयज ते जे चेअरार बसले ते अशेंच ताका मेळोंक ना. ते खूप हार्डवर्क आसा. हे आमचो उलयना आणि ते आमचे दोन भारताचे एडिटर पांडुरंग गांवकर. हांव मागतां पत्रकाराच्या खातीर आणि पत्रकारितेतलो म्हणजे आता कितें चल्लां सध्या त्या विशयाचेर. सो अशा एका टप्प्यार आमी आसा की पत्रकार कोण, पत्रकारिता खंय पावल्या अशी सगळी चर्चा सुरू आसतना आमच्या मदीं आयज वयाची 75 पाविल्ले अजूनय यंग आनी डायनामीक अशे ज्यांनी पत्रकारिता पूर्ण प्रामाणिकपणान केली, निश्ठेन केली. आयजूय जेन्ना अनेक आमच्या पत्रकार मित्रांक दिसता की अरे कोणाकडे विचारपाचें जाल्यार कांय ठरावीक पत्रकार आहात आनी सावळ बाबाक फोन करुया, सो सावळ बाबाक सांगुया. म्हजे सारखे अनेक पत्रकार म्हणजे बरोवपाचें जर कोणाक जालें पयलींचे कोण बरयतलो राजकारणाचेर किंवा आनी कितें जाल्यार सावळ सराक सांगुया, मामले सराक सांगुया, अशीं कांय नांवां येतात फुडें. तातूंतले एक पत्रकार सावळ सर. सावळ सराक हांव वळखता 2000च्यान, पूण ताच्या पयलींच्यान सावळ सर आसात पत्रकारितेन. उदाची स्थापना म्हणून उदाची वाड रिवायवल सगळ्या गोष्टी तांणी केल्ल्यो आसा. सो अशा एका ज्येष्ठ आनी गोंयांत ज्यांचें नांव आसा आयजूय राजकीय लिडर जेन्ना हें करता तेन्ना सावळ सराची याद काडटात. सरकारी अधिकारी आसात जे आतां रिटायरमेंटा कडेन पावल्या अशें सुद्दां आनी यंग आसात ते सुद्दां सावळ सराची चवकशी करतात आमचे कडेन. तेन्ना बरें दिसता की आमच्या पत्रकारां मदीं अशे कांय लोक आसात जांची समाजान जेंचें नांव आसा आनी तांचे लोक विचारपूस करता. अजुनूय तांच्या विशीं लोकांक अजुनूय एक अभिमान आसा. सो अशी एक व्यक्ती आमच्या वांगडा आसा. आयच्या ह्या संवादाक अनेक नवे पत्रकार आसातूच, पूण ज्येष्ठ पत्रकार आमचे कडेन आसात. आदले संपादक सुरेश नायक, गंगाराम मांबळे, वामन प्रभू आसा, सुधाकर बाब आसा, पॉल आसा, एसली आसा, अशें कांय रुडी बाब आसा. हे जेंच्यांनी एक काळ पळयला पत्रकारितेंतलो ते आसात. आनी ताच्या उपरांत आमचे नवे पत्रकार आसात. फाटल्यान क्रांतीराज प्रमोद ठाकूर, राकेश, सिद्धार्थ अशे नवे भुरगे आसा. नारायण कुसुर्लेकर हल्ली आयिल्ले यंग ब्लड आसा आमचे कडेन. सो म्हाका दिसता हो बरें मिश्रण जाल्लें आसा. म्हणजे आमकां अपेक्षा आशिल्ली की 30 तरी लोक आसचे म्हणून आनी नेमके 30 लोक म्हाका दिसता आसा. एक बरी गजाल. सो आमी सुरू करतना हांव एक जो नॉर्मली सर्वसाधारण मुलाखती विचारता जो एक प्रश्न विचारता की सावळ सर ती पत्रकारितेन कशें आयले आनी त्या विशीं तुमी सांगले. हांव जेन्ना मडगांव शिकतालो, हांव जेन्ना मडगांव सेंट पीटर हायस्कूल तेन्ना 1970 लैंगीक नवकवा चालू जाली आनी एक वाचक जालो. हांवें पळयलें की लैंगीक नवकर्पाक वाचकांचें पत्र आसता ताका खूब महत्व दिता म्हणून. सो हांवें एक पत्र धाडलें. पयलीं धाडपाक बरें टायप केलें, हें केलें आनी धाडलें. म्हणजे छापून आयलें. ते छापून येतकच हांवें आमच्या तेन्ना 10वीन शिकतालो सेंट हायस्कूल. तेन्ना 11वी SSC आशिल्ली. हांवें ते सगळे म्हणजे कली घातली पळय तातले 99% कॅथलीक आशिल्ले. उत्तरी द एरिया वेर 99% कॅथलीक. आय शोड देम आनी दे वॉट इज दीस, वॉट यू आर डन. थंयच्यान म्हाका एक आवड लागली पळय ती पत्र बरोवपाची म्हणून. ती क्वॉलिटी आसा पळय हांव करतालो. आनी तेन्ना तेंचे कडेन एक आनी एक कॉल मारताले पानचुना म्हणून बिरबल विकास केळकर म्हाका एक पत्रकार दिसलो. ताका हांव कांय प्रश्न धाडटालो आनी तो म्हाका चिमटे काडटालो. हांवें एक दीस ताका परत हें घातलें की एक चलयेच्या हांव ल्हान मागूंक सोदता म्हाका ती दाद दिना म्हाका उद्देग करपाचें. तेन्ना म्हाका बरयलें की तुजें जर कांय पाणी नसेल तर तूं काय करता, जोग म्हणून तो. अशें करून हांव स्पिडी स्टार्टींग केलां. आनी म्हाजी पत्रकारांत येता नवरान पळय प्रत्येक विका 1-2 तरी आसतालीच. तेन्ना हांवें जॉयन कवले कॉलेज मडगांव कंप्लीट ग्रॅज्युएशन आनी मागीर कितें जॉब करपाचो. हांवें साळगांवकर कंपनीन एक केमिस्ट हांवें BSc केल्यात. सो आय वॉन्टेड टू जॉयन द केमिस्ट्री साळगांवकर VM साळगांव कंपनी. म्हाज्या बापायन कोणाक थावो लायलो पण तें कांय जाल्लें ना काम. मागीर हांव मार्केटींग फेडरेशनान गेलो. एकावंटंटचो कोर्स आसलो. हांवें मडगांव एकावंटंटचो कोर्स केल्लो 6 म्हयन्याचो. थंय हांव गेलो. ते वास्को तेंचे सहकार म्हणून चालू जावपाचें आसलें. थंय म्हाका आय वॉज सिलेक्टेड. आनी कितें जालें की जयकृष्ण शिरोडकर आसलो पळय ही वॉज माय एल्डर ब्रदर. ही सेड ओके यू कम. आय वॉज सिलेक्टेड. आनी पण म्हणजे ते सहकार भांडारचे वास्कोचे आसले ते चालू जालेच ना 2-4 म्हयने.
आनी इतल्यान नवप्रभान एक वेकेन्सी आहा म्हाका कळ्ळें. सतीश नायक had joined information department and there was a vacancy in 18 November. So I applied for that. And when I went to give interview, Jain Samaj was there to take my interview. हांवें तें ट्रान्सलेशन केलें, म्हाका ती 500 कॉपी घेतली कारण तेन्ना आमचें काम तें आसतालें म्हाका सांगता काम ट्रान्सलेशन. जाल्यार हांवें तें ट्रान्सलेशन केलें, मागीर सगळे रचो दिवचे आसात पळय ते सगळें चुकलेलें. समाजीन तें करेक्शन केलें, पूर्ण म्हाका बरोवन काड सांगलें आनी बरोवन जॉब करता समज बीग पर्सन छान आहे हा तुझ्या वस्तू कामाला ये. आणि दॅट्स हाव आय जॉइन नवप्रभा ऑन 16 October 1974. दिस इज माय स्टोरी. ओके. एक सावळ सरा वांगडा 2000 आसा तांकां पळयला. एक साम्य आयज अशें जालें की पत्र बरोवन पत्रकारितेन येयले सावळ सर. आनी 97 हांव जेन्ना नायट स्कुलाक पणजे शिकतालो तेन्ना दिसा वेळेर काम करप रातचे शिकप असो तो म्हाजो हें आसलो. तेन्ना हांवें नवप्रभान पत्र बरोवपाक लागलो की ही समस्या आनी ती समस्या अशें म्हणून. जाल्यार म्हाका वाळवे सरांनी दीस आपयलें आनी तूं बातम्यो ली अशें म्हाका तेन्ना सांगलें त्या टायमार. तेन्ना हांव शाळेंतच आशिल्लो आनी मागीर 70 प्रतिनिधी बातम्यो बरोवपाक लागलो. म्हणजे पत्र बरयतना पत्रकारितेन येयले सावळ सर आनी हांव असो एक आमच्या दोगा भितर असो म्हाका एक दुवो असो दिसलो की एक बरी गजाल. सावळ सर फॅमिली बॅकग्राऊंड कसो कितें म्हणजे अनेक जाण कशें येतात तुमचें कशें कितें? म्हाजो जन्म जाला खाजने म्हणजे गांव हा पेडणे थंय गगरेचो बोगदो जाला पळय दॅट इज माय विलेज. आमी 5 भाव आनी 2 भयणी ओल्ड जनरेशन. म्हणजे घरात सगळे शिकल्या म्हणजे 4थी 5वी सगळ्यांनी सोडलेलें. आय वॉज द ओनली पर्सन वेल स्टडीड टू ग्रॅज्युएशन. आनी बिकॉज ऑफ माय एल्डर ब्रदर ही हेल्प मी ही गिव मी फायनान्स आनी ही वॉज वर्किंग इन Satyamala Rai. So he took me there. I joined that school, St. Rita High School, then I joined Soviet College. So this is our background. I am the only person who has come in this journalism. आणि असं सगळे त्या पत्रकार जावंक शकना. पण पत्रकार जाल्ल्या कारण म्हाका जाला की म्हाका एक पब्लिसिटी मेळ्ळी. दुसरें कितें आसता पत्रकार म्हणजे लोकांक कितें दिसता कोण रिपोर्टर आसता पळय तेच पत्रकार. पयलीं हांव नोकरेन जॉइन जावप सब एडिटर जावं रिपोर्टर जावं आनी कितें खूब आशिल्लीं ते. माय स्टार्टिंग सॅलरी वॉज 150 रुपीज स्टायपेंड per month in October 1974 when I was 25 years old. I used to get money from my brother who was working in Malegaon. Come back to Panji, go to the evening. Then 150 was nothing. I have to eat outside, so it was costing me 5 rupees per lunch plate. So because of my brother, I could do the best. So ही चर्चा अशी करताना आम्ही पुढे वयतले आनी एक लास्ट सेशन आम्ही दवरुया लोकपणांक प्रश्न विचारपाक आसा जाल्यार. एक असो एक प्रश्न की आतां भाशेन पयलीं फॅसिलिटी नाशिल्ल्यो फोन मोबायल म्हणून एंड्रॉयड किंवा मोबायलाक कनेक्शन नाशिल्लें व्हिडिओ हे नाशिल्ले सोशल मिडिया नाशिल्ले. बातमी मेळप हो हांवें पळयला जेवण रावन तशी बातमी कशी भोंवताले आनी ते तो जो एक काळ आशिल्लो तेच्या 30 वर्सां पयलीं 2000च्या पयलींचो बातमी मेळप हेच्या खातीर कितें करचें पडटलें आनी तुमी कितें करताले त्या काळाचेर पत्रकार? I joined Navprabha in 1974. After 2 years, I was sent for reporting. In the 76 म्हाका आसता खोल्ली इंग्लीश शीट आहा पळय तांकां फॅक्टरी उलो लागलो आतां 7 सुमार आनी म्हाका ती बातमी जाय आसली. आमी तेन्ना डेडलायन आसली 9:30 पर्यंत आमी घेवची पडटा कारण आमचे बातम्यो हँग घुमोवन जायी मागीर डेट करताले आनी खूब करताले कितें म्हाका सांगलें पेडणे कशी ताबडतोब बातमी मेळप करून करी. तेन्ना हांगासून खोल्ले ट्रंक कॉल लावचे पडटाले. ट्रंक कॉल लायले जाल्यार ऑर्डिनरी लायले न्ही 2 वरां लागतलो कॉल मेळपाक. सो हांवें लायटनींग कॉल लायले. लायटनींग कॉल म्हाका 22 मिनटांनी मेळ्ळे. एक्चुली हांव जर बशीन बी गेलो खोल्ले आसत न्ही तर वचून तूं घेतलो आसतलो. लायटनींग कॉल लावन तिथं 5 का 6 रुपये कितें पडले ताका चार्जींग. आय गॉट द न्यू लायटनींग फ्रॉम द रायबंदर सब स्टेशन पुलीस सब स्टेशन. So this is the way we have to work. मोबाईल सोडून वन कॉल डायरेक्ट एटीट्यूड नासली आनी तेन्ना तर लायटनींग कॉल म्हणजे मोठी आसताले सहजा फेनास येते. सो आय हॅव टू गिव गुड लायटनींग कॉल आय गॉट टू कॉल आफ्टर 20 to 25 minutes. This is the way we are working in 74-75. अशी एखादी राजकीय गजाल चुलता पालत बी जाली आनी पत्रकारांक चुकली किंवा अशें तरेन नोवाची पडली तेन्ना अशें कितें जातालें तेन्ना? ना तेन्ना कितें जालें पळय सगळ्यान व्हडली गोंयान ही घडल्या पळय की 79 तेन्ना
जयनंद नार्वेकर, दिलखुश देसाय हे दोन आमदार फुटले. तांकां मागीर शंकर लाड मेळ्ळो जॉब मिनिस्टर. लास्टाक शेवटचे दिसा सभापती जो आसा नारायण पुरोहित तो तांकां जॉयन जालो. त्या वेळार ती रातची गडबड जाल्ली असेंब्लीन म्हणजे भायर हे मेळोवपा खातीर आमकां खूब कश्ट करचे पडटाले. आनी ती बातमी कशी तरी मेळोवन घरांत आमकां भितर सोडनासले ते. ह्या घरान ते बसताले थंय बसताले आमकां कळत न्ही. तेंचे मोस्टली ते सर्कीट हावस एटॅक. आनी एक ग्रूप सर्कीट हावस आसलो, दुसरो ग्रूप दुसरे कडेन आसलो. ती ताईच्या घरांत भाऊच्या घरांत आसलो. आनी म्हाका एक तर म्हाका आसलो आमी रातची 1:30 जायसर थंय आशिल्ले कितें घडटा काय पळोवपा खातीर. आनी सांगपाक कोणूच तयार नाशिल्लो. हांव मागीर कितें केलें आयलो ऑफिसान आयलो हांव. म्हणजे मनान कितें दिसता पळय तें कोंकून दिलें. आनी म्हाज्या म्हणजे नशिबाची गजाल म्हणजे दुसरे बातमी तशीच सारकी घडली ती. त्यामुळे म्हाका एक पॉलिटिकल रिपोर्टींग करपाक म्हाका जो कितें मान आसा पळय तो तेच्यान स्टार्ट जालो. तुम्ही सोर्सा कडेन इन्फॉर्मेशन मेळ्ळी काय तुमीच मनाची अशी बरयली? न्ही आमी कितें जालें आय यूज टू गेट ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट पॉलिटिकल इश्यूज आयबी पीपल. आयबीचे ऑफिसर पोस्टार वॉज माय गुड फ्रेंड. ताका लागून तेंचे सकयल कोण येताले पळय आय वॉज व्हेरी क्लोज टू देम. आनी ताका एक देवण आसतालें म्हाका कितें कळटालें पळय ते तांकां हांव केन्ना सांगतालो अशें जालां म्हण. आनी ताका लागून तेंचो म्हाजेर विश्वास आशिल्लो. आनी ते म्हाका सगळ्यो म्हाजी तेंची हांव एकदां रमाकांत चलोवपाक तिकेट मागतालो पार्लमेंटाची. आनी तेन्ना म्हाका दिसता इंदिरा गांधी हांव कंडक्शनाक कोण तो प्रायम मिनिस्टर आसलो. आनी शी यूज टू डिपेंड ऑन द आयबी रिपोर्ट. रातचे दिवप ना तिकेट. हांवें म्हाजे कांय डॉक्टर फ्रेंड आसले पळय तांकां सांगलें चलोवपाक तिकेट दिवंक जाय आहा कशी करून दिवंक जाय. सो दे मॅन्युफॅक्चर्ड रिपोर्ट वेंट टू दिल्ली फ्रॉम आयबी. And she took it as the officer report. And he was given the, though he was not elected. Secondly, he was in emergency आसली पळय. एमर्जन्सीच्या वेळार एकदा आनी इंजेक्शन घेवपाक तयार नाशिल्ली. शी वॉज अफ्रेड दॅट शी मे नॉट बी शी मे बी रिलीव्ड एक्चुअली. परंतु आयबीच्या लोकांनी सगळी ऑल ओव्हर इंडिया एक कट त्रास म्हणून केले. हे पब्लिकेटेड मॅनिप्युलेटेड रिपोर्ट दॅट इज द एव्हरीबडी इज फॉर यू. They want you to take election. And also एक प्रकारचा false report तिथे गेलो होम मिनिस्ट्री. That's why she agreed to take election. Otherwise, she would have given during amnesty for another 2 to 3 years. पण हे सगळे आयबीच्या लोकांनी जो देशाचे राजकारण चलयलां ते खूप महत्वाचें आसता. सो आय यूज टू गेट न्यूज फ्रॉम देम. आतां एक हें आसा की म्हाका तेन्ना सांगचें पडटालें म्हाका कितें लोकल कळटालें पळय. I used to help them, they used to help me. That was my main source for all political news. And that's why I could score over other reporters. I was young after very young. परंतु माझ्याकडे सिनियर खूप असतात म्हणजे प्रोजेक्ट स्टार्टेड इन 63, 64. पण पॉलिटिकल बातम्या मेळोवपाक आमी कोणाक आयकनासलो. आणि तितले तुम्ही सांगत आसतना तुम्ही इन्फ्लुएन्स तुमचो आशिल्लो तुम्ही हें केलें. तुमच्या काळात पत्रकार जे आशिल्ले त्यांचो राजकारणाचो जो इन्फ्लुएन्स आशिल्लो म्हणजे प्रभाव जो आशिल्लो अशें कितें करताले म्हाका दिसता एकदां आमकां खांडेपार एक सीएम ताच्या घराय गेल्लो अशें. सो अशें तुमच्या काळातल्या पत्रकारा वांगडा तुमी काय गजाली शेअर केल्यात किंवा तुमी जे पळयल्यात गोश्टी? तेन्ना आमी जेन्ना रिपोर्टींग करताले पळय तेन्ना म्हज्या बोलसान कितें बातमी आसा ही दुसरे छापून घेतले तेन्ना कळपाची. हांव कितें सांगता सीएम आसलो तेन्ना आनी शेतकरी आले मग एरेस्ट ट्राफीक वॉर्डर एरेस्ट करपाची ऑर्डर काडली. ही ऑर्डर फक्त मागत आशिल्ली आनी दुसरे चवथ आशिल्ली. चवथीच्या आदली राती कडेन 2 जायचं रावन भगवाच्या ऑफिसान आशिल्लो ताका एरेस्ट करता काय पळोवपा खातीर. एक्चुली व्हॉट टायम कितें दिता आनी म्हाका म्हाजे समोर खांडेपार बसतालो शिंबाळ काका बसतालो. पण तांकां कांय खबर ना म्हाजे बातमी आसा म्हणून. आनी हांवें रातचे 2 लाखाच्या बातमी कारण तो कितें ताका ती बातमी कळ्ळी थंयसला की आपल्या ऑर्डर येयल्या म्हणून. सो ही वेंट इन सम ट्रॉलर आनी ही वेंट इन द सी. कुड नॉट बी अरेस्टेड. म्हाका 2-5 मिनटां जातली बातमी हे आयले बाबा तो ही नॉट ट्रेसेबल. ही कुड नॉट बी अरेस्टेड. हांवें बातमी ही तयार केली मातशी मॉडिफाय केली आनी रातची 8 पेजींगार गेली. ही बातमी दुसरे दिसा कोणाकच खबर नासली. म्हणजे नवीन जन म्हाजो एक्चुअली आमचो सिस्टर कंसर्न आमचो बीग ब्रदर कारण we were doing served by Naveen Time pay our salary. No problem. Even actually today also
तिथं लुजींग करता पण नवीन टायमाचे जितले पैसे मेळतात ताचे आमी जगताले बसतले आमकां बसताले पण आमी ताका बातमी दिवंक ना आनी बाकी बातमी दिवंक ना सिंबा काकाक बातमी दिवंक ना हीच पतीशे पत्ती डे तिसरे चवथ आशिल्ली तेंकच नाशिल्लो तिसरेचा चवथी बॉल आसतालो कोण एका लक्ष दिवना 1 सेकंड इट वॉज एक्चुअली बातमी म्हाका मागीर देशपांडे मागीर तापयलो मला सांगायचं नाही बातमी म्हणून खांडेपासून सांगितली नाही तुम्हाला कशें सांगा तर तशेंच तेन्ना चलतालें आतां कितें चलना आतां कितें जालां सकाळी बातमी घडटा पळय ती सोशल मिडियाचेर जाता तुमकां ताका सगळ्याक पावता ती आनी मागीर आमी दुसरे वाचतात पळय बातमी नवीन नावीन अशें कांय नासता पण बातमी वाचूंक जाय वाचता पण आमकां ती एक संवय जाल्ली आहा रायट जवळ जवळ आतां 49 इयर्स जाली म्हाका 16 ऑगस्ट 1970 आमी जॉयन जाला आनी दीस 16 ऑगस्ट 2024 आमी कंप्लीट 50 इयर्स इन जनरल पत्रकार आशिल्ले म्हणजे बातमी लिपोवन बालाजी गावणेकर बालाजी गावणेकर इज टू वर्क फॉर राष्ट्रपती आमच्या प्रेसुमान तो नाव सदांच आसतालो थंय बाकीचे पण येताले वताले सकाळी 9:30 ते सांजचे 3:30 बंद जायचं आमी थंय आसताले आनी तो एक थंय ओल्ड टायप ऍक्ट जाल्लो पळय तातूंत तो टायप करतालो राष्ट्रपती न्यूज सर्वीस म्हणून आनी ते 2-3 कॉपी काडटालो तो म्हाका एक आसताली आनी कोण आसताली ताजे कोण फ्रेंड सर्कल आहा पळय दुसरें कितें जालें आमी जर खंय भायर गेले म्हाका एक हांव मराठ्या कारण काम जाता म्हणजे हाजे न्ही आयुश्य ह्या प्रोग्राम सागळे प्रोग्राम आहा तर सांजचो जेन्ना येतालो 5:30 फंक्शन पळय किंवा रातचो 8 पावलो जाल्यार पीटीआयच्या ऑफिसान तो म्हाका कॉपी दवरतालो गावणेकर एक्सेप्ट गावणेकर नो बडी एल्स वॉज सेम इन ओनली गावणेकर वॉज एक एक्सेप्शन आनी आमी मागीर गावणेकर थंय गेलो पळय आमी ताका दिताले पण आय एम गावणेकर टू शेअर पण आय हॅव नेवर शेअर्ड एनी स्टोरी वीथ नवीन टायम पीपल तुमच्या सहकार्यांची गजाल सांगली सो हांव म्हाजो एक प्रश्न आशिल्लो जो निमाणे कडेन येवपाक सोदतालो पूण आतांच येता की अशें तुमच्या काळांतले काय पत्रकार जांची कार्य नोंद घेवपासारकी आसा जांच्या वांगडा तुमी वांगडा काम केल्लें आसा अशा काय पत्रकारां विशीं तुमी सांगपाक सोदता हांव जेन्ना आयलो पळय तेन्ना आय थिंक काका सिंगा वॉज द सिनियर मोस्ट द फर्स्ट पर्सन फ्रॉम लोकल जॉयन नवीन टायम्स मागीर खांडेपात्र जॉयन जालो खांडेपात्र आनी काका नवीन टायम्स गोमंतकांत लोकल म्हाका सरमळकर आशिल्ले म्हणजे नॉट गोवन बाय बर्थ ना बाय he had come to Goa for in search of some job. He was working on some petrol bunk, I think Hunter petrol bunk. He was putting petrol to एक दीस तिथे गडकरी ते भेट झाली तर ताका उलोवपाक एकदम स्मार्ट आशिल्लो तितून सांगता तेंका तूं काय करतलो काय जालें तेंका आपयलो म्हाका जॉब दिलो कशें कसो जॉब दिलो आतां कितें ती सुद्दां सो हे जॉब नासले पीटीआयचो एक साल्टानाम नासतालो पयलीं मागीर क्लावेंट डायरेक्ट ते आयले युएनआय तेन्ना नासली पयलीं आय थिंक वाघ वॉज द फर्स्ट ऑल्सो वर्किंग इन नवीन टायम्स स्टार्ट केली जॉइन युएनआय आनी फ्री कन्नड म्हणजे एक्सेस करून दवरलो इतलीच पत्रकार सुरवातीक आमच्या काळांत तेन्ना राष्ट्रमतचो गावणेकर राष्ट्रमत नवीन टायम्स गोमंतक आनी नोव्हेंबर स्टार्टेड 1970 बाकीचे जे पेपर आतां आयल्यात ते मात तरुण भारत असं केली आनी पत्रकार लोकल कोण नाशिल्ले आर्ट काय सिरियली भितून नायक आसले सिनियर माणसं आनी ते फॉर्म गोयश सिरियली कोण नासले तेन्ना एक 10-12 लोकांनी गोयश फॉर्म केल्ली सावळ सरा विषयी म्हणल्यार फक्त पत्रकारिता करूं ना मराठी भाशा खातीर कार्य केलें सहकार क्षेत्रांत कार्य केलें असा बाजाराचे ते चेअरमन आशिल्ले म्हापसा अर्बनाचे डायरेक्टर आशिल्ले भंडारी बँकेना तुमी म्हापसा डायरेक्टर चेअरमन आशिल्ले सो आनी मराठी भाशा मराठा अकादमीचे अध्यक्ष आशिल्ले मराठी सगळ्या चळवळींनी ते सक्रियतेन भाग घेतिल्लो आनी म्हाका दिसता की एकमेव पत्रकार आसपाक जाय की गोंयांत क्वचितच कोणूय मेळटलो की 2 राज्य पुरस्कार तांच्या नांवार आसा एक बादा सातस्कर गोंयकार राजभाषा मंत्रालयाचो आनी दुसरो सहकार रत्न पुरस्कार हे दोनूय पुरस्कार राज्य पुरस्कार सरकारान जे आसात ते तांकां मेळ्ळा सो हांव सावळ सराक म्हणटा की पत्रकारिता करतना तुमी जे सामाजीक कार्य जे केलें किंवा भाशेच्या हाज्या खातीर आनी सहकार क्षेत्रांत ताच्या विशीं तुमी मातशें सविस्तर म्हणा हांवें थोडो तशें कांयच करूंक ना हांव जेन्ना पत्रकार म्हणून काम करतालो तेन्ना एकदां आमी गुजरात खातीर एड घेवपा खातीर म्हापशां गेल्ले
म्हापसा क्लब अध्यक्ष ते घातले म्हणजे आमकां ॲड जाय 250 रुपयाची जागा दिली आनी खूब रुपया हाफ केली पण तो म्हणून आता आयल्यार तुमी सगळे मेंबर जाय ही दिवस 5 जाण कोण घेतलो हांव एकदा राव म्हाका आसा काका सिंगा 5 जाण गेल्ले आमी माझी काम नासता ट्रेजर मागीर ऑलवेज तेजे 5-6 इयर्स वर्क तेज केलं तेणी आमकां मेंबर करून घेतले 25 रुपया घेवन 25 रुपया फी आनी 5 रुपया एडमिशन फी घेतली त्या नंतर फुडल्या दुसऱ्या वर्सा इतूच नासलें बँकेचे म्हाका म्हणजे रमेश कोलवार ताचें नांव आमचो जो पंडीत अकाउंट भितर मग सावत निवडणुका लढूंक मेळ्ळा खूब लेट बँकेंतलो कोण घेला बँकेच्या अकाउंट कमी बोलतो खलपा कडेन आनी खलपा वरून सांगलें की सावळा जाता इतका म्हाका ताणें म्हाका सजेस्ट केलें तर आमी सगळ्यां ठीक आहे आनी तेन्ना हांव गोमंतक भंडारी समाजाचो जनरल सेक्रेटरी आशिल्लो भंडारी समाजाचो प्रतिनिधी ताणें म्हाका थंय घेतलो आनी तेन्ना इतली हें नाशिल्ली स्पर्धा नाशिल्ली ती म्हणजे एक अनुभव आणि जवळजवळ माहीत नाही 14 का 15 वर्सां हांव डायरेक्टर 3-4 फावटां निवडून आयला त्यानंतर आमी बार्देस बाजार म्हापशाची संस्था आहा म्हापसा नॉर्थ गोवा मडगांव सगळे आमचे जवळ आता 8 जांची आहा ती संस्था आमी फॉर्म केली गोवन चीफ प्रमोटर ती फॉर्म केली आमी त्यानंतर भंडारी सोसायटी आमकां भंडारी बँक काडपाची आशिल्ली वी ट्रायड अवर लेवल बेस्ट बाकी तेन्ना बिजवल पण काडलेली तेन्ना आम्ही अन्नाची मदत घेऊन केल्या रिझर्व बँक से नथिंग डुईंग विल नॉट गिव एनी लायसन्स टू यू बँक यू वॉन्ट यू गो फॉर कॉपरेट सोसायटी ही सोसायटी आमी फॉर्म केली आय वॉज वन ऑफ द फाउंडर फर्स्ट डायरेक्टर म्हापसा बँकेक लागून आनी बांदेपराक लागून म्हाका 1912 का 13 केन्ना तरी तेंचे अवॉर्ड दिता पळय ताका बांदेपरा हांवें रिकमेंड केलें पोस्ट ऑफ अवॉर्ड ऑफ सहकार रत्न 1,25,000 रुपये तेन्ना अवॉर्ड आशिल्ले 1,000 रुपया आनी लकीली द कमिटी वीच वॉज देर दे वॉज ऑल नोईंग माय काम वर्क की ताजे पयलीं कितें जालें की 2010 सालांत गोवा सहकार संघ म्हणजे संस्था आहा पळय आमचे मुळे चेअरमन आशिल्लो ते ताणें म्हाका उत्कृश्ट सहकार कार्यकर्तो बेस्ट कॉपरेटर म्हणून म्हाका अवॉर्ड दिलो ते अवॉर्ड मेळटा म्हाका मातशें विचारलें हांव हे जर मेळटा आसत त्याक कितें एप्लाय करचें न्ही आमच्या धर्मातोड मुखार तेन्ना चेअरमन आशिल्लो आनी ते आमी प्रपोजल धाडलें महादेव नायक वॉज द मिनिस्टर आनी कमिटी वॉज हेडेड बाय आय थिंक विजय केरकर यू नोईंग मी वेरी वेल ही कंपेड न्ही आय ऑल्सो कंपेड न्ही सो दे रिकमेंडेड माय नेम आय गॉट अवॉर्ड इन लास्ट इयर आय गॉट अवॉर्ड फॉर माय मराठी वर्क म्हणजे कितें जालें की गोमंतक मराठी अकादमी ही संस्था काडली पळय मराठी काम करपा खातीर त्या संस्थेक म्हाका शशिकांत नारायण सावंत म्हणून पाहिजे हांव गेलो थंय फॉर्म भरलो निवडून आयलो तेन्ना निवडणूक अशी इतली गाज नासली मागीर आतां बंद पाडलें सगळें पण आय वॉज इलेक्टेड तेन्ना आय बिकेम एक्झिक्युटीव मेंबर मागीर वायस चेअरमॅन आनी शेवटी चेअरमॅन 2007 तेन्ना रिटायर्ड फ्रॉम नोकरपा तो रिटायर्ड फ्रॉम मराठी अकादमी जालें कितें हें सगळें जें हांव काम करतालो पळय आतां मराठी अकादमीचें अध्यक्ष आसतालें सकाळी वचचें पडटा सांजे येवचें पडटालें आनी म्हाज्या संपादकाक सुरेश बाबे हें खबर आशिल्लें हांव संबंदीत पणजे नासता म्हणून पण तेणी म्हाका केन्ना विचारूंक ना तूं आज खंय आसलो किंवा खंय सांजचो 7:30 भायर पावसा येतालो खंयच्यो कितें घडलां पळय त्यो बातम्यो कोणा कडेन तरी मेळोन फोन करून कितें करून नाजाल्यार गावडेकार आमकां आसतालो तागेल्यान घेवन हांव बाय 9:30 माय ऑल न्यूज यूज टू बी रेडी प्लस माय स्पेशल पॉलिटिकल न्यूज यूज टू बी सेपरेट सो बाळवेंद्र म्हाका सहकार्य करून नाशिल्लें आनी कितें आहा तूं हांगा काम वी आर पेयींग यू फॉर वर्किंग फॉर नवप्रभा आनी वी आर डुईंग होल डे मराठी अकादमी होल डे म्हापसा दॅट वूड हॅव नॉट बीन पॉसिबल मॅनेजमेंट म्हाका आनी इवन आमचो जनरल मॅनेजर आसा विकास सरदेसाय ही ऑल्सो ओवर लूक एट माय ऑल दीस एडवर्टायजमेंट आनी दॅट्स आय कूड डू द वर्क आसता प्रकाश चोडीकर आनी प्रमोद प्रभुकर तिगूच अशें आहा who completed 25 years in newspaper. I completed I joined Navprabha and I retired from Navprabha in 2007 from Navprabha. त्यामधल्या का अशी सोनाची पत्रकार त्या गोष्टी काढतो उठावशी काढपाची कामं लोकांच्या नाकातली लष्कराच्या बाबतीत बातमी चढता की मेळून चढ नासतालो पत्रकाराक तुमकां अशें सोडना की बाबा खंय तरी सहकार क्षेत्रांत तुमी खंय कितें करचें वेगळें वचून किंवा आनी कितें तरी करचें अशें सोडना केन्ना मध्यंतरी कितें जालें
1989 म्हाका पेडण्याची तिकेट दिवपाची भोव पक्षान थारायलें. इट वॉज फायनलायज. वॉज सपोज टू फील फॉर्म ऑन द नेक्स्ट डे. प्रिवियस नायट मडगांव एक MS करून आसतलो. LIC एजंट हे ताका तो खंयच्यान तरी आयलो आनी वी वर हॅविंग नो मिटींग पणजी. तो आपल्या एक्स मिनिस्टर विनायक कोळंबकर घरा कडेन मिटींग आसा आमच्या समाजाची. ती आमच्या समाजाक कितल्यो तिकेट मेळपाच्यो 8 तिकेटी मागलेल्यो नवो पक्षा कडेन. त्या तिकेटीक हांव आशिल्लो, शंकर साळगांवकर आशिल्लो, शेख रामचंद्र मुळो आशिल्लो, धर्मांत कोळंबकर आशिल्लो. सो MS बाबू केम देर आनी तो शंकर साळगांवकर भायर आपूण गेलो आनी ताका सांगलें काय तो घेवन गेलो. म्हाका काय सांगितलें तेन्ना म्हाजें नांव फायनल जाल्लें आं. नेक्स्ट डे हांव सपोज टू फायल नॉमिनेशन आसा तेन्ना हांव ताका घातलें पेडण्याचें. म्हाका रातचो सादारणतः 1:30 फोन आयलो की सावरवी तिकेट गेली आं म्हणून. आमी काल म्हाका भाईन सांगला म्हाजो तो फ्रेंड आसा दाखोई शेळकर म्हणून ताणें सांगला की फाल्यां फॉर्म भरपाक यो आं म्हणून. ना मदीं MS करून पडलो आनी ताणें भाईक सांगलें की तुजो फावट आपूण पळयता ताका अजून चान्स आहा आनी ह्या तिकेट आहा पळय ती शंकर साळगांवकराक दिवया म्हणून. शंकर साळगांवकर ओरिजिनल फ्रॉम केरी पेडणे, बिग बिल्डर फ्रॉम वास्को and we manage the expenditure of all the 3 constituencies. नांदुरे, पेडणे आनी धारवाड पळया इदी मतदारसंघाचो सगळो खर्च तो करतलो. तो सावरकर हेल्प करतलो. सावरकर जालें तर काय बातमी छापीत. सो माय तिकेट वॉज रिमूव्ड आनी जे पंख कापता म्हणटा पळय अदर आय वूड हॅव बीन MLA, maybe minister also. And that time from there in 1989 मागीर रवी उठलो पळय. I don't know whether I would have been Ravi Naik was म्हाका दिसलो. परंतु तो म्हाका एक चान्स गेलो पळय. चान्स गेलो. सो मी आनी दुसरी कितें हांव मानता कितें हांव कितें मेळ्ळा आयुश्यान खंय ते हांवें मागून कांय मेळो ना. I joined the corporate movement because Kolwar suggested me. I joined Marathi Academy because Shashikant Narvekar requested me. कशें आसा तें बाकी सगळीं कामां केल्या हांवें पळय ती म्हाका जाय म्हणून किंवा म्हाका कितें इच्छा आसा म्हणून न्ही. आनी टुडे आय एम व्हेरी हॅपी दॅट माय सन इज अ गव्हर्मेंट ऑफिसर. GPSC पास जाला तो आनी डॉक्टर इज अ बँक ऑफिसर. ही हॅज appeared for GPSC exam. Result is expected to be this month only. She may be also GPSC government civil officer. त्यांनी एक एक्झाम क्रॅक केली म्हणजे हय फर्स्ट टायम she had passed it. Written by oral interview she was rejected because of 1 mark. It happens. So I am very म्हाका मागूंक ना कोणाक काय पण सरकार पुरस्कार मेळ्ळा हो आता पुरस्कार पळय पीपल फ्रॉम आत्महत्या भाशा पुरस्कार मेळ्ळा पळय डायरेक्टर ऑफ द डिपार्टमेंट असिस्टंट डायरेक्टर डिपार्टमेंट जे रिक्वेस्टेड मी त्यावर मातसो फॉर्म बी भरून दी म्हाका कोणाक तरी. So some people are after me that I should get some benefit because I have been doing some work. So that is my हांवें काय मागूंक ना कोणा कडेन म्हाका कोणें काय दिवंकूय ना. म्हाका दिसता वामन राधाकृष्णाच्या पुस्तकान अश्यो खुबश्यो गजाली आसात हय. रातयात पिड्यार ना जाली. सो पत्रकारांनी राजकीय म्हणजे एफिलिएशन दवरप पार्टी कडेन तेन्ना पासून चालू आशिल्लो. सो आतांचो काळ बदलला. पण आय वॉज नॉट नेवर मेंबर ऑफ पार्टीचे मेंबर नासलो. ओनली आय वॉज अ सिंपथायझर. म्हाजो कॉलम पळय सगळ्यात म्हत्वाची गोष्ट कितें जाली चक्रव्यूह हांव जो कॉलम बरयतालो पळय त्या कॉलमाचेर हांव जे कितें बरयतालो तशें जवळ जवळ घडटालें. इवन डॉक्टर विली यूज टू आस्क दीस ऑफिस आज हातूंत कितें सांगता आपल्या म्हणून. मागीर रिको तेन्ना रिको एक हें आसतालो ते सुद्दां घालतालो गोवा जर्नल म्हणून. ही शॉर्ट माय परमिशन टू पुट दॅट चक्रव्यूह ऑन दीस दॅट लॉ with my permission. I said to खाते ट्रान्सलेशन करते घालता ते आणि एव्हरीबडी यूज टू रीड दॅट. स्वतः गाणी सो मेनी टायम्स. म्हाका दिसता म्हज्या समारोपा कडेन येवच्या पयलीं हांव उपस्थित सगळे पत्रकार म्हाका दिसता पयलींच पाडो इतके लोक पळयल्या हांवें. म्हाका सावळाच्या मोगान त्या मोगान पण वचना. सावळाच्या मोगान येयले आसतात. तुमी एक प्रश्न तुमच्या मनात जर कितें आसता जाल्यार तयार दवरा. एक 2 प्रश्न आमचे येता आनी मागीर आमी तुमच्या कडेन येता आनी मागीर आमी कार्यक्रमाचो पळया वागता सदांच जेतून वाडून तुमकां हांव पळयता आनी ताच्या पयलीं जेन्ना राजेंद्र देसाय किंवा सागर बी आसता ते सगळे आमकां सांगतात की तुमची वागणूक अशी नम्र. पूण सावळपाक तुमी अशें केन्ना आक्रमक जाला म्हणजे किंवा
जाला म्हणजे स्वभावानं आणि बरोबर नाही आक्रमकता तुम्ही केला अशें दाखयला केन्ना ना म्हणजे चुकी विकलन आसतालो पळय एका घट प्रताप गाणे कामाकाम केलो टी दिसून मनोहर पर्रीकर प्रत्येक आयतार मागीर ताजे कितें आयलें की सकाळी 7 फोन करताले कितें करता तें मागीर सांग त्याची बाजू म्हणटालो तो शेवटी मागीर आमच्या दोगांचें निघतालें मागीर तो सगळ्यात व्हडलो तो हो आसलो पळय तांकां डॉक्टर कांयनाच जाली प्रत्येक आयतार सकाळी 9 9:30 फोन येतालो तेव्हा तो एक वर तो म्हणटालो तुवें बरयलां खंय सारकें ना अशें घडचें ना अशें ताका सांगपाचें येता आनी तो आपल्याय बाजू म्हाका कळून घेयालो तो तेच तो म्हणजे तसाच गाणें तुजो मागीर खूब वेळ झगडला हय आतां तुज्या पेनान काही दीस जावं नाका कित्याक मयाचें कितें बरयल्लें मयाच्या लोकांक घरान मेळना म्हणून तो म्हाजो तांकां भयंकर पिडे गायले फर्स्ट टायम मागीर तातो विकलो आनी सर काय म्हणून कितें काय सांगता आनी ते मागीर ताका म्हाका उलयतालो तुका पेन कोण तरी दिला हातीन पेन म्हणटा कितें बरोवंक नाका म्हणपाक लागलो कांय लिहीत जावं नाका कांय लिहिता आधी विचार करना जाली म्हणटा मी ज्या कोण लिहिलेलं आहे तुमच्या बांदवायला सांगा न्हू तेणी जवळ म्हाका एक वर लेक्चर दिलें खूब तापलो काणकोण जालो सो दॅट इज द हें काही कडेन मागीर खूब फावटी झगडी जाताली काही सेम काही कितें अगेन जे वळ आयलेली तें सोंसनासली पण हांव ते प्रयत्न अशें करतालो की तिका कमीत कमी दुखचें म्हणून हांव म्हजें कॉलम आसतालो पळय सो एग्रेसीव केन्ना आसतालो कोणाक दुखचें न्हय पूण तेन्ना कांय खरपाचें हांवें अगेन कितें खरपाक दिसता कितें दुदा काळाक एकदम मदत पळय न्ही तेन्ना म्हाका तें डायरेक्टर केल्लो तेंचें कालेदार चेअरमॅन केल्लो पण तरी जेन्ना तसो हे प्रसंग येतालो पळय ते अगेन करतालो तो सामको एकदम तोंड न्ही मागीर हें करतालो घडना पडटालो सो दॅट इज आनी यू हॅव टू एक्सेप्ट इट न्ही दॅट इज हें आजकाल कशें जाला की फक्त गुज इलेक्शनाक आक्रमक आसतालो आम्हाला पहिली इलेक्शन पळय आतां जालें पळय पहिली 5-6 वर्सां जातली पळय पहिली इलेक्शन 1 year टर्म आशिल्ली आमची हय तेन्ना आमी भरपूर 12 लोकांची तेंची घरां आहात पळय वी आर कंट्रोलिंग गुज गावणें करपाचें काम कविता प्रमोद खांडेकर भगत सिंग आनी हांव आमी रातचे बसताले अनुपण अध्यक्ष करया फाल्यां गावणेकर फर्स्ट चॉयस एक दीस मागीर गावणेकरची आनी खांडवाची झगडी जाली सो गावणेकर वाज हांव आयलो मागीर अशें करून करून आमी हें करताले आफ्टर 5-6 years न्ही आमचो कंट्रोल गेलो एक जालें पळय एक दीस सुनीता बरोबर फॉर्म भरता म्हणून जाय केलें सगळ्यांक आय वॉज नॉट इन इलेक्शन म्हाजे कडेन पत्रकार संघटनेचे 7 ते 8 लोक आयले आमचे सगळे ओल्ड फ्रेंड सावळ सुनीता रावता न्ही सगळे फूल फायट घेवंक शकता तूं जाय म्हणून म्हाका आरतीन आपून गेलो एका गव्हर्मेंट कोर्टान खंय रावताले पळय मिटींग घेतली आज म्हाका सुनीता म्हाका उडयल्लो जाय म्हाका उडयल्लोच पळय घेतली ना आमी तुका निवडून हाडटा बसले मागीर रावले आमी सुनीता पडले एका 2 वर्सां घेतली आनी एकदां फायट जाली आमकां उमेश भांगर आनी हांव उमेश भांगर नवीन टायम हांव नो करपाक आनी हांव शेवटी तें कावंटींग स्टार्ट जालें पळय तेन्ना म्हाका हांव दिसलो की हांव पडटा म्हणून सो आय वेंट डावन सुनीता फक्त नांवां जावं लायलें नांवां तूं वचूं नाका राव तूं जिखतलो म्हणून कित्याक नंबर हॅड मॅनेज द शो हांव वचना आशिल्लो हांव हॅव बिकम चेअरमॅन प्रेसिडेंट फॉर 6 terms गुजरातचो 7-8 फावटी जनरल सेक्रेटरी 2-3 फावटी खजिनदार मागीर मेंबर सो म्हाका तें मागीर आयलोच म्हणून सो आय सेड ओके आय एक्सेप्ट माय डिफीट हांव सकाळ देंवन गेलो सगळें आसलो इतल्यान जिखचे कडेन इतल्यान सुनीता आयलें तूं यो यो तूं जिखता म्हणपाक ते आय डोंट रिमेंबर हांवें 1 1 काय 2 मतांनी जिखले एक म्हणून हांव जिखलो तेंचेर मत I think even SD and me have one fight there. One fight. You won by 3 votes. And you also have You won by 3 votes. So election वेळाचे असतात पळय तेन्ना गरज आसता इफ यू कीप क्वायट यू रिमेन देन यू आर डिफिटेड आनी म्हाका म्हाजें कितें जालां एक्सेप्ट 1 election हांव नेवर बीन डिफिटेड गोवा राज्य सहकारी बँकेची निवडणूक आसली डायरेक्टर ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ गोवा स्टेट कॉर्पोरेट बँक म्हाज्या अगेन्स्ट प्रकाश भाई भेटिल्लो अर्बन पब्लीक सोसायटी आय वॉज इन मुखेल पॅनल प्रकाश भाईपाची सुद्दां खेळांतले आनी
Pavlikar was connected for Prakash Bhai. Even he sent me letter. My friend and colleague Prakash Bhai contacted, kindly vote for him. So it was a big fight. And I was very badly defeated in that election because Pavlikar was with Prakash Bhai. Prakash Bhai got some 120 votes, I got some 72 votes. Now it is the only election when I was defeated. Otherwise I have never been defeated in any election. So society म्हणून पण नवीन टाइम्स एम्प्लॉईज युनियनचे आव्हान हे आशिल्लो म्हणजे सोसायटीचे चेअरमॅन मंडळ सोसायटी चेअरमॅन नागसारबन डायरेक्टर कांदे बाजार चेअरमॅन डायरेक्टर बट दिस इज द ओनली थिंग when I was defeated. नाही आमचं संपाद सुरेश वाडा हांव जेन्ना जॉइन जाला पळय आफ्टर 6 months he joined Nobel, but he had come from Rashtramat as a full-fledged sub-editor. And I was the training sub-editor. We are born in the same month, same year. So he has been my very old friend, good colleague. तर कितें जालें की ताचे आनी ऑफिसाचे कोणाचें पटना नासलें. इज अ फॅक्ट यू आस्क एनीबडी प्रत्येक काही धोरी आसा की आसा फक्त आय वॉज द ओनली एक्सेप्शन मे बी सुधाकर ऑल्सो की आमची सुधाकर आनी वाडगेन धोरी जावंक ना म्हाज्या वाडगेन धोरी जावंक ना एकदां दोनदां जाल्ली एकदां जाल्यो केन्ना आमच्या गांवांत एक भटाचें प्रकरण जाल्लें एवरीबडी वॉज पब्लिशींग न्यूज अगेन्स्ट आवर विलेज फॉर पीपल. आणि एक दीस अकस्मात लोकांचे एक अर्लेक आयलो एडिटोरियल आयलें कंडेमिंग द होल विलेज आणि इन अवर विलेज दे यूज टू कन्सिडर मी एज अ एडिटर ऑफ नवप्रभा. आणि लोकांना असो अर्लेक आयलो सावास ते कांय किंमत ना अशें आमच्या गांवांत हे जालें. आनी माय ब्रदर वॉज द प्रेसिडेंट ऑफ द देवस्थान कमिटी. सो म्हाजी घरा कडेन परिस्थिती बिकट जाली ती सांगतलो हांव. आनी वी हॅव नॉट टॉकिंग एनी स्टोरीज ऑन दॅट अकस्मात एक दीस अर्लेक गेलो. So I did not go and ask him. I said, "Brother, I'm going on leave, long leave." I 3 महिन्याची लीव घातली 90 days. आणि ती लीव नासलीच नाही ॲक्च्युली. तांणी तशीच पास करून घातली ही ग्रांटेड मीड लीव तांणी पळोवंक ना आसा कितें ना ती. आनी सो अबाउट 20 days I was absent from the office. There is some problem in office because political stories were missing. Other stories they were covering. So आमचो मॅनेजर आहा पळय विलास हय तो माझ्या घरा कडेन हाडटा कितें जाला आनी म्हणटा वाडे सांगचे म्हणटा इन्सर्ट केला यू कुड हॅव रिटर्न बट म्हाका तें सांगूंक जाय बाबा आपूण तशें बरयता म्हणून. अदरवायज यू शूड हॅव टेकन हर्ड अवर स्टोरी सायड ऑल्सो. दोनी तो मात तुका हे फाल्यां कामाक यो म्हणजे ना हांव म्हणटा येवचो ना घरा. सो दे दी सेंड समबडी जयंत कापी काडलें दुसरें आदी ते काय ते ओके केंसां घेवन बसप बरोबर न्ही. So I went and I met Varve. So माझा लीव मागता की सुद्धा तो करता ती लीवत किती 90 दीस ना आमकां आसलो पूण आमी लीव सँक्शन घेतली जाल्यार गेल्यो. दॅट वॉज द ओनली वन इन्सिडेंट वेन वी फॉट. अदरवायज आय हॅव नेवर फॉट विथ Varve. बट इनफॅक्ट वी वर सपोज टू फॉलो इच अदर. जेन्ना हांव रिटायर जालो पळय शूड हॅव ऑल्सो रिटायर्ड बट तांणी बीन गिवन 2 years एक्सटेंशन. देन ही I think Peter continued 2 years then he went on. So I have no aim. पण बाकी आमच्या ऑफिसात सगळे आहा पळय स्टाफ ऑल सब एडिटर चीफ सब एडिटर ढवळीकर सगळ्यात धरून गेलो प्रकाश कंडरी नव्हते तो धरून गेलो प्रत्येक कडेन झगडी आसताली. पण तेजे कितें कितें जालें सामकें काम शिस्तीन जाय आसलें. आनी यूज टू गिव ऑल जी हेडींग आसताली पळय रातचो घरातून रातचो आठांक वतालो कशी वतालो घरा आनी रातचो मागीर कोण जातालो हेडींग वाचून दाखोवपाक आनी सगळी हेडींग रातचो 11 आमी चेंज करतालो. एवरीबडी गेट्स टू एनर्ड विथ दी दॅट इज पण हे व्हडलें हें जावं ना ओके इंटरव्यू उसात ओनली इट ओनली नवप्रभा इंटरव्यूअर बाकीच्या पेपर जातले बसून म्हाका सुधाकर नांव दवरता अशें आहा तांचे कडेन केन्ना झगडी जावंक ना व्हडली नाल्यार हे एक पॉट बी दिवय पडली. राष्ट्रमत ल्हान पेपर सर्क्युलेशन कमी असते तशेंच नवप्रभाचे सर्क्युलेशन कमी असते. पूण बालाबाब आणि सावळ
माझ्या सुरुवातीक जाण मागीर तांचो एक दबदबो आशिल्लो पत्रकारितेचेर. पेपर ल्हान सर्क्युलेशन कमी आसून सुद्दां तुमचें अशें वर्चस्व कशें आशिल्लें, कित्याक लागून? नाही, माझे वर्चस्व नासलें काय, कारण इतकें रॉंग इम्प्रेशन इफ यू आर हॅविंग दॅट. पण गावणेकरचें आशिल्लें, पण कितें जालें, गावणेकर वॉज अ सिनियर पर्सन, प्लस ही वॉज सारस्वत, सगळे जो दबदबो आसलो कळ्ळें न्ही. खंयच्या ऑफिसान वचत न्ही, गावणेकर आयला दार उगता सगळे जातालें, इन्क्लुडींग डॉक्टर J.C. आल्मेदा पळय. गावणेकर आसून सावा नाजाल्यार तुका म्हाजो जातालो. सो दॅट वॉज हांव आतां स्मॉल गाय. हांव पळय सांगता कितें जालें पळय, आमची कॉलनी जाली पळय तेन्नाच कॉलनी चौधरी, दीस वॉज गोईंग ऑन फॉर क्वायट लॉंग पिरियड. हांव तेन्ना जस्ट हांव जॉयन, आय वॉज नॉट नोईंग अबाउट द स्कीम. आनी हे सगळे संपादक आनी सिनियर रिपोर्टर ते गुजू करून जाताले, हे फायनलायज द स्कीम. आनी एक दीस म्हाका गावणेकरान सांगलें, कारण गावणेकर ही वॉज नॉट हॅविंग एनी व्हेहिकल ऑफ हिज ओन, सो यूज टू कम विथ मी. आमी थंय वताले पळय, गावणेकरान हांव वता स्कुटरी, आनी दुसरे जर ताका गाडीवालो कोण मेळ्ळो न्ही, तो म्हाका थंय सोडटालो आनी तेज्या गाडयेन वतालो तो. सो वन डे ही टोल्ड मी, साव अशी स्कीम आसा, कितें एप्लाय करना. ताणी मिनिमम 5,000 भरपाचे आशिल्ले पयशे फॉर बुकींग. ते मागीर नासले, हांवें भावा कडेन 9,000 हाडले, फ्रेंडा कडल्यान 9,000 घेतले आनी म्हाजी बूक गेली. सो बिकॉज ऑफ गावणेकर आय गॉट दॅट बेनिफीट स्कीम. नाल्यार हांवें मेळचे नासले. सो गावणेकर आनी आमी एकदां हातून गेल्ले, कोचीन गेल्ले गोंयची मिटींग, हायब्रिडची मिटींग. मडगांव एक रायपूरकर फॅमिली आहा, तांचे कोचिनान गॅस सिलिंडरची फॅक्टरी आहा, ऑक्सिजन गॅस, गोविंदपूर रायपूर. सो गावणेकर वेंट टू हीज प्लेस गोंय, आनी आमकां थंय तेंच्यो 2 गाडयो दिल्यो. कोचिनान वता आमच्या मेळाक, दुसरी येता तेन्ना आमी तातली एक गाडी म्हाज्यो काबार घेवन भोंवलो आनी एक गाडयो आमी वताले. किंवा आमच्या तुज्या कडेन कितें फंड आसलो पळय, सादारणतः म्हाका 10-15 लाख एकठांय केले. वी आर हॅविंग स्कीम, पत्रकार भवन आमचें आसचें. आमी जेन्ना कोचीन गेले पळय, ते प्रत्येक तालुक्यान पत्रकार भवन आसा. केन्ना आसला 1982 केन्ना ते. सो आमी येतना आमी ठरयलें की आमी बांदतले म्हणून. आमी गोवा मागीर एकावंट स्पेशल काडलो पत्रकार भवन फंड म्हणून. आनी गावणेकरची खंय आमी खंयच्या ऑफिसान वचत न्ही, PM साहेबाक आसूं, चौगुले आसूं, धेंपो आसूं, गावणेकराक पयलें दान करताले ते. तो आसा म्हण आमकां. आनी आय थिंक वॉट एवर फंड वी हॅव कलेक्टेड, आतां 90% शेअर आसलो पळय, तर गावणेकराचे कॉन्फिडन्स. सो ही वॉज रियली ग्रेट मॅन. आतां कितें जालें, ताजो पेपर ल्हान आशिल्लो, आमचो पेपर ल्हान आशिल्लो, पूण आमी दोगांयचे आमचे बरें पडटाले. आमी जी पत्रकारिता करता तेतून कितें इम्प्रुवमेंट जाय अशी दिसता, आनी जेतून आमी एक हाडाचे पत्रकार म्हणून परत आमची हे स्टार्ट जातली जनरेशन अशें म्हणून कितें करूं शकता? ना ते तुमी म्हणटा पळय हाडाचे पत्रकार, ते आतां शक्य ना. कारण कितें जाता, इट इज नॉट पॉसिबल. कारण आतां वातावरण पळय न्ही, सकाळीं तुका 6, 6:30, 7 बातमी येता सोशल मिडियाचेर, पत्रकार रिपोर्टींग करता, आनी ज्यो बातम्यो नियमीत रिपोर्टान मेळना पळय ते बातमी ते घालतात. आतां खंय एक्सिडेंट जालो, लोकल पीपल 5 जाण कोण व्हिडिओ काडटान घालतात न्ही. सो तूं म्हणटा पळय तशें पत्रकार आतां शक्यच ना. कॅनॉट इवन एक्सपेक्ट ऑफ दॅट. सावंत सर, त्याला जोडून एक प्रश्न विचारतो की सध्या डिजिटल मीडियाचा प्रभाव वाढतोय. अशा परिस्थितीमध्ये प्रिंट मीडियाला कितपत भवितव्य आहे असं तुम्हाला वाटतं? प्रिंट मीडिया कुठपर्यंत चालू शकतो? माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी प्रिंट मीडियाचं महत्त्व कमी होत गेलेलं जात आहे, होत आहे. आणखी एक 5-6 वर्षानंतर आपल्या याच्यात काय क्रांती होईल कोणी सांगू शकत नाही. कारण आज जर तुम्ही बघितलं आणि पाणीचा ॲक्सिडेंट त्याची बातमी आम्ही म्हणजे प्रथम वाटेकरी सबत जगभर झाली होती. तर त्यामुळे उद्या काय घडेल सांगणं खूपच कठीण आहे. इम्पॉसिबल की आपल्या काळामधली पत्रकारिता जी बातमी झाली आणि आताची याच्यामध्ये दर्जात्मक काय फरक झालेला आहे आणि एथिकल काय फरक आहे? मी एक तुम्हाला उदाहरण देतो. जेव्हा कदंबा महामंडळ स्थापन झालं त्यावेळी मी एक बातमी, छोटी बातमी होती, सिंगल कलम बातमी, की बसेस कोणाकडे विकत घ्याव्या याबद्दल सरकारला गडबड म्हणून. काय झालं होतं की ND नाईककडे
टाटाची एजन्सी होती आणि जास्त शिकायकडे थैल्यांची इंजेक्शन होती आता त्यांना काहीतरी 25-30 बसेस घ्यायच्या होत्या. डॉक्टर जे.सी. आर्मेदाराचे चेअरमन होते, सुरुवातीचे चेअरमन म्हणजे चीफ सेक्रेटरी असं चेअरमन खतम म्हणत नाही. तर त्यांनी खबर पळय बनवलं की पीपल आर ट्रबलिंग मी बाय बसेस ऑफ वन लीडर ऑफ द ऑपोजिशन सेइंग बाय फ्रॉम माय कंपनी अँड अदर पर्सन सिनियर मॅन फ्रॉम माय बिझनेस सेइंग बाय फ्रॉम टाटाच बसेस. हांव ती बातमी घातली. तातूंत जालें कितें की आमचो वैकुंठ देवो आसलो पळय ताजो आनी एनजी नायकाचे ते नाते आसले, लागचे नाते आसले आमचे. सो थंय ती बातमी पावली. ही कोण बातमी घातल्या? हांवें घातल्या. तेन्ना आमचो गोंयकार संपादक आशिल्लो. हांवें घातल्या. तुवें कितें आहा तुवें? हांव म्हणटा डॉक्टर आर्मेरा टोल्ड मी की चीफ सेक्रेटरी आनी चेअरमन खतम आसा. ते तांकां आवडूंक ना. नेक्स्ट आय गॉट अ मेमो. ते वाचून घे आं. आणि जी पॉलिटिकल बातमी असली पळय ही बातमी तुम्ही कशी दिली आणि तुम्ही अशा बातमी घेता काय खाते करून घेत नाही वगैरे वगैरे म्हणून दिलं. आयरिन बाबूश काँग्रेसचे अध्यक्ष असते ही बातमी घातली आहे. आणि आफ्टर 3 months शी वॉज अपॉइंटेड द चेअरमॅन प्रेसिडेंट ऑफ गोवा प्रदेश काँग्रेस. मागीर म्हाका बरो राखून गेलो. म्हाका एक लेटर दिले आणि 50 म्हाका बक्षीस दिले. कळ्ळें न्ही. तेन्ना 1982 घेतले. जाल्लें कितें की ती मडगांवची तो एनडी नायक आहा पळय बाबू नायकाचो व्हडलो भाव दामोदर मजूर नायक तो आसल्या कारण तेणी म्हाका आमच्या कातरां म्हणलें कितें बातमी सांगता तुमी आमी कोण मे बी करेक्ट ऑल्सो. म्हाका बातमी दिली डॉक्टर जे.सी. आर्मेदा चीफ सेक्रेटरी ऑफ गोवा स्टेट प्लस कदंबाचे चेअरमॅन अशें जातालें. पण कंपेर्ड टू अदर आयटी न्यूज पेपर नवप्रभा तमिळच्यान बातमी छापीत नासलो. एवरीबडी टू से दॅट नवीन टायम्स गव्हर्मेंट गेले आणि नोंदणी बातमी आयल्या ती खरी आसूंकच जाय. कोण तुजो आमी म्हणटाले आनी सगळे लोकच म्हणटाले नवीन बातमी आयली बरें खरी बातमी ती. पण ती आमचें तितलें तशें नाशिल्लो. दुसरें कितें जाल्यार आमी स्वताच कितें कितें जॅकेट अगेन कितें आसा मायनींग तें छापत ना. कित्याक पिचोले ते कितें ताची फुटली सेल्फ डिस्ट्रेंट हय. आनी कितले लोक मेले आनी कितें नेक्स्ट वाळवेक हांव हांवें घरा कडेन हे सायडीक एक्सिडेंट जाल्लो तो. ती बातमी कितें डावन ऑन ओन नोबडी टोल्ड अस टू मी. पण कितें आहा आमचो पात्र आनी ताका आमी साबार दवरंकच जायना. सो यू टू फॉलो दॅट कितें म्हणटा तें अनडिफायन्ड कोड ऑफ कंडक्ट नॉट टू हर्ट अवर मॅनेजमेंट. मला सांगा तुम्ही तुमचं चरित्र येण्याचा विचार केलेला आहे म्हणजे राजकीय अंगानं खाजगीच असेल तरी राजकीय सामाजिक अंगानं असेल नाही. कारण काय म्हणजे हा इतिहास म्हणून फार महत्वाचा आहे तुमच्या. माझं एक पुस्तक येतं त्या 12 ऑक्टोबरला ते चक्रव्यूहामध्ये कॉलम आहे ना ते एक पुस्तक काढतो आहे मी. मला जे गोवा सरकारनं 1 लाख रुपये हे मिळालं आहे पुरस्कार राजर्षी पुरस्कार ते 1 लाख रुपये खर्च काम चालू केलेलं आहे. 2080 मध्ये लेख छापून आलेले होते पुस्तकामध्ये त्यातले निवडक 120 अंक लेख काढून ते पुस्तक 12 ऑक्टोबरला येणार. आत्मचरित्र लिहिण्या एवढा मी कोण मोठा नाही आणि मी ते लिहिलं समजा ते वाचणार कोण कारण हे आता नाहीच आहे जग. आता माझी अपेक्षा आहे मी कुठल्या कार्यक्रमात गेलो की नाही मला ते पुस्तक मोफत मिळावंच माझी अपेक्षा असते. विकत घ्यायला बघत नाही मी. त्यामुळे हीच अपेक्षा बाकीच्या अपेक्षा लागणं माझ्याकडनं ना. पुस्तक काढायचं आपण खर्च करून ₹1 रुपये आणि ते दुकान मोफत वाटायचं आम्ही कशा आहात लास्ट कसं असतं प्रामाणिक एकदा मला ते युनियन आहे ते बरं म्हणजे म्हणून आमच्या हॉटेलात प्रेस करून झाली. प्रेस करून जातं त्यांनी आणि सगळ्यांनी एक पाकिट वाटले युनियन करून असलं बरोबर त्या प्रत्येक पाकिटात 1000 रुपयाची नोट अशी ती घेऊन काही लोक गेले. काही लोक माझी यांना कळलं पळय ते गेले आमकां ते आम्ही ते येऊन पावून घातलं आमकां ते पाकिट दिवन कापपाक घेतलं असे लोक असतात. आणि काही लोकांनी घेऊन ना. त्यामुळे एक म्हणजे बातमी खातीर कोणीच खंयच्याच परिस्थितीत पैसे घेऊन जायना. पैसे घेऊन बातमी छापत म्हणटा कोण इट इज द व्हेरी बॅड. पण आता कितें जालां यू आर डुईंग द यूट्यूब चॅनल आता आमकां पेडण्याचो एक रिपोर्टर अजून आहा पळय ही रिपोर्टींग
तो कितें करता ती बातमी आज उद्या घ्यायला पाहिजे ना मी आता घेऊन जातो 2 रुपये भाडं द्या म्हणटा अशें गव्हर्नमेंट पळय घेता तो इज नॉट आस्किंग फॉर हिमसेल्फ बट ट्रान्सपोर्ट चार्जीस अशें कोणी करचें न्ही बातमी आतां कितें जालें पळय पयलीं फॅक्ट धाडटाले आतां सगळे कंपोज करून बातमी धाडटा आनी आमचे उपसंबंध आहा पळय ते तशी बातमी लायता ती कांय करेक्शन एडिटींग बी कांय जायना सो दे शूड नॉट चार्ज एनीबडी यू शूड नॉट चार्ज एनीबडी एनीथिंग फॉर द न्यूज यू पब्लिश आठवी पदवी पावली काय ना हे मेथड आतांय भुरग्यां पळय मागीर ना आतां 5:30 वर्सांची ती म्हाका आतां जेन्ना तुवें शिकयता एक्चुअली सो म्हाका 7वी पर्यंत एडिशन काय शिकूंक जायना 7वी नंतर 8वी पावली की ना भुरगीं ते खातीर थोडें आता विषय घेतला नोवे खातीर की बातमी कशी बरोवप हो एक भुरग्यांनी लेखकांची पत्रकारांची भेट घेवप नवीन आम्ही सर आम्ही एक हे केलं इनिशिएटिव्ह जातलो आमचो तो फ्रॉम गुजाचे वतीन की प्रत्येक स्कुलान एक आमी जर्नलिझम क्लब सुरू करपाचे आसा आनी फ्रॉम 8 स्टँडर्ड एंड अबाव हय 8वी पर्यंत हय 8वी 9वी 10वी 3 वर्सांचे आसता हय ते खातीर थोडे पण जे आता जर्नलिझम कॉलेज आसा पळय मास मिडिया इतले आसा तर वर्सांचे भुरगे भायर सरतात आनी तातूंत फिल्डार दिसत ना आता म्हापसा जेवियर कॉलेज आसा किंवा इवन धर्मस्थ आसा ते भुरगे आमी येना ते सुपर एक दोन आसता प्रश्न नसता थँक्यू राजतिलक आणि गुड की अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलो आम्ही प्रश्न जेन्ना आयले की प्रामाणिकपणान काम करप आणि आपली इमेज कशी सांबाळून दवरप असल्या आमिशाक बळी पडप ना सगळे हांगा बसलेले आहात पत्रकार म्हाका दिसता आनी म्हाज्या वांगडा कामूय करता अशें मनीस आसा आजून एक्टीव आसा काम करता आनी सावळ सरा कडल्यान तुमी एक आयकलें जाल्यार ताणें मान्य करूं ना की आपूण व्हडलो किंवा आपलो धबधबो आसता म्हणजे आपूण बारीक दुसऱ्याक व्हडलो म्हणटा सो हो जो आसा आमी एका कडल्यान पळोवन शिकपाक जाय आनी ताच्या खातीर आमकां सावळ सराचे मनीस गुजान म्हयन्यान पळय आसतली अशें कार्यावळ अशी करची आयोजीत आमी सगळ्यांनी थंय येवचे तुमी आज ऑफिसान गेल्या उपरांत जे कोण आसात हांगा पत्रकार एक्टीव पत्रकार येयल्या यंग तुमी बाकीच्या तूं सांगात वांगडच्या भुरग्यांक आमच्या की हे आयकात आनी कशी पत्रकारिता करतना कसले आमिशाक बळी न पडटा कसले हायस न हें करता कशी बरी पत्रकारिता करूं येता व्यवस्थीत रावून तेका कोणा कडल्यान पाकिटां घेवपाकूच अशें ना बरोबर सर न्ही गवचीच न्ही सो ते न करता सुद्दां पत्रकारिता बरी करूं येता आनी पत्रकारिताची ती एक प्रतिश्ठा आसा ती जपून दवरूं येता आमी सगळ्यांनी तो प्रयत्न करुया सावळ सरान आमी म्हाका दिसता पयलोच कार्यक्रम तुजो जो आसा लोकूय बरे आयले पत्रकारूय बरे आयले आनी व्यक्तीच बी बरी आयली ताच्या फुडें ही कार्यावळ चलोवन जाय अशें मागता ही वेब सिरीज कशी आसता वेब सिरीजचो पयलो आनी म्हाजो प्रश्न आसलो तो निमाण्या धिरजान विचारलो एक लास्ट एक की आमची यंग जे भुरगीं आसात म्हणजे त्यांच्यानी कसले एका बळी पडपाक जायना बरी पत्रकारिता करची तुमचे एक कितें सांगणें आसा की आमचे यंग पत्रकाराक की अशे तरेन आनी एक गजाल एक जस्ट हांव मेन्शन करता धिरजान म्हटलें आनी सरान सांगलें की प्रिंटाक धोको आसा काय सराचो आसत की मत 5-6 वर्साचो पूण म्हाका दिसता की सर अजून म्हाका दिसता काय जावचें ना भिवपाची इतली गरज ना इतली भिवपाची गरज ना आमी जर सगळ्यांनी बरें प्रामाणीकपणान काम केलें जाल्यार म्हाका दिसता भिवपाची गरज ना बरें चलतलें आमी सगळे सो बेश्टेच भिवं नाकात प्रिंटाचे लोक सगळे कोण येयले एक सर लास्ट तुमी सांगचे की आमच्या यंग जर्नलिस्टांक की कशें कितें म्हणजे आव्हानां जी आसा सगळीं आनी कशें रावचें पत्रकारिता कशी करची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जिथे काम करतात अत्यंत प्रामाणिक काम करतात नाही दुसऱ्यांनी माझे इन्सल्ट करतात नाही माझं अवमान करतात नाही कारण की आता एकदा तुम्ही अवमान केलो न्ही आणि सवय जाली दुसरे कोणाक ब्लॅकमेल करपाक जायना टेंडन्सी ही जाय तूं अमकें दिना जाल्यार आपूण दिवपाक शकता अशें केन्नाच जावंक जायना कारण शेवटी कितें जाता पत्रकार म्हणटा पळय ते पत्रकार
आमचे मान सन्मान आमीच पाळपाचो आमकां अजून जर आमी कितें एकट्यान सुद्दां कोणी कितें वायट केलें जाल्यार मागीर सगळ्यांची बदनाम येता न्ही एक सांगूंक सोदता हांव की कांय वर्सां पयलीं 10-15 वर्सां पयलीं नेगेटीव म्हणजे आमकां बातमी घेवन आयलो ही बातमी छापणारा पाहिजे किती पैसे पडणार म्हणजे बातमी पत्र छापणार बातमी पैसे पडत नाही मी काल अमुक पेपर उद्योग केलो अमुक म्हणतो भेटतो त्याने माझ्याकडून 500 रुपये घेतले आणि पहिल्या पाना बातमी छापून आणली म्हणजे काही तसं आपण करू नये पण बातमी छापण्यासाठी कुणाकडून पैसे घेऊ नये किंवा मागू पण नाही कुठे काय असतं की आम्ही जेव्हा इथे आता गोव्यात 6 लाख माणसं आहे किंवा 10 लाख माणसं आहे ज्या आता जवळचं आता 300-400 पत्रकार आहेत सगळेच काही अत्यंत प्रामाणिक बसू शकत नाही त्याच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती असणार काही लोकांना वाटणार की आपण चहा विकावी चहा का पिऊ नये प्रेस कॉन्फरन्सला गेल्यानंतर चहा का पिऊ नये काहीतरी चांगल्यापैकी तुमच्या वेळेला बटारवडे आणि चहा असायची नंतर त्याच्यात BJPच्या प्रेस कॉन्फरन्सला आता 7-8 पदार्थ असतात आपलं आता माहीत नाही की पाकसावाचे पण असायचे काँग्रेसच्याला भजी आणि असं आपण त्याचा विचार न करता की बातमी जेवढी महत्त्वाची असेल तिथलं स्थान द्यायचं त्याचं महत्त्व कमी द्यायचं कमी महत्त्वाची असेल तर कमी असेल फायदा जास्त चांगलं ठेवलं म्हणून मोठी बातमी द्यायची नाही एवढं तत्व जर आपण पाळलं मला वाटतं की पत्रकारिता काही होता नाही म्हणून आपण बदनाम पण करणार नाही म्हाका उपकार आठोवपाक सांगला पण हांव सराक सांगता उपकार आठयना हांव साठयना एक्चुली एंड ऑफ द प्रोग्राम पण एक बरे क्रमाची सुरवात आसा हांव पांडुरंगा परत सांगतालो एक असो कार्यक्रम जालो सुरवातेकच एक म्हणटा आमी गणेश पुजनाक म्हणटा सुंदर म्हणजे सावळ सरायतले उत्तम व्यक्ती मेळचे नाशिल्ले आणि त्यांची मुलाखत घेवपाक पांडुरंग गांवकारा सारको आमकां दोगांच्या हांव मला उपकारी आसा म्हणटा सर हांव देव बरें करूं म्हणटा सगळ्यांक आयुश्य मेळो आरोग्य मेळो आनीक हेजे फुडें आतां आमी एक चक्रव्यूहान घुसलेली आसात त्या चक्रव्यूहान हांव इतल्या खातीर म्हणटा उपस्थिती जी आसा पळय न्ही हो कार्यक्रम समारोप करपाचो एक आमी हें म्हणटा आमी एक ते मापदंड उपस्थितीक ना जाल्यार कार्यक्रम कसलो म्हणजे ही उपस्थिती आमकां आसपाकच जाय म्हणजे चक्रव्यूहान घुसलात तितूंतल्यान द वे आउट शूड बी तितलीच आमी बरी आसपाक जाय म्हणजे परतून नेक्स्ट कार्यक्रम जातलो केन्ना जाणार जुलयान जातलो आनी सांगता प्रत्येकान जबाबदारी घेवची आनी आपोवपाची आनी हो आमी बरो हे करी आमी सुरवात बरी जाला आमकां सावळो जाला कडच्यान सुरवात जाली ती केन्ना वायट वचना आनी बरी जातली आनी वाडटली आनी सांगात जे कोणी येवना पळय न्ही यू हॅव मेड समथींग खूब कितें मिस जाला तुमकां अशें सांगात आनी रियली हे मिस जाला हे हो अमृत संचय चालू आसतलो आनी सगळ्यांक देव बरें करूं थँक्यू आणि इथले संवादक आसा मुख्यमंत्री हांव मागता सगळे आमचे जे श्रेष्ठ जे आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून सराचो हांगा एक ल्हानसो भोवमान करचो